हॅलो. सो आज आहे आपला लास्ट डे दनांगमध्ये. आणि आज आम्ही थोडं रिलॅक्स ठेवलं आहे, उशिरा उठलो आहे आणि आता आम्ही मार्बल माउंटनला चाललेलो आहे. एवढे दिवस खूप जास्त स्ट्रेस झाला, खूप चाललो वगैरे. सो आज थोडा रिलॅक्स डे आहे आमचा. बघूया आता. कॅब बोलवली आहे, कॅब येत आहे. आणि जरा दनांगमध्ये मला एवढं व्यवस्थित व्हिडिओज आणि ब्लॉगिंग करायला भेटलं नाही, बिकॉज इथे जरा हेक्टिक चालू होतं आमचं. थोडं आम्ही पण आजारी पडलो होतो बाहेरचं खाऊन. त्यामुळे मग थोडे इथले शॉर्ट्स कमी आहेत. बट स्टील आय एम डुईंग माय बेस्ट टू गेट सम व्हिडिओज. आणि हा आमचा स्टे आहे. ॲक्च्युली खूप क्यूट आहे, खूप जास्त क्यूट आहे. इथले रूम्स पण क्यूट आहेत. आणि दिस वन वी हॅव अ क्यूट लिटल ॲनिमल. आणि इथे एक डॉगसुद्धा आहे, छोटूसा एकदम. थोडासा एजेड वाटतो, बट आय डोंट नो हिज एज. बट थोडासा असा शांत राहतो. हॅलो. आमच्या आता हिरोईनी आवरून निघालेल्या आहेत. ही बघा एक हिरोईन. आणि ही दुसरी हिरोईन जिची चार्जिंग आता संपली आहे थोडी, बाहेर जाऊन. सो इकडे मी गाड्या बघितल्या, म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर स्कूटीज. मोस्टली बाईक खूप कमी लोक वापरतात. दे हॅव अ स्कूटीज 150cc 500cc बोलाल ती CC वाली स्कूटी आहे यांच्याकडे. आणि इथल्या कार्स पण खूप अमेझिंग आहेत. म्हणजे ह्यांच्याकडे ब्रँड्स आहेत, किया आहे, युंडाई आहे, अजून टोयोटा आहे, मित्सुबिशी आहे, अजून एक विनफास्ट नावाची एक ब्रँड आहे विच इज चायनीज आय गेस. सो त्यांच्याकडे एवढ्या भारी कार्स आहेत म्हणजे. आणि एक कार मला एवढी आवडली, ती कार आपल्या इकडे आली तर फर्स्ट आय गॉना बाय इट. खूप प्रिटी छोटीशी कार आहे, दाखवीन मी, मला दिसली की दाखवीन. बट इकडे युंडाई किया वगैरे कम्पेअर करू तर ह्यांच्याकडे खूप जास्त मॉडेल्स आहेत. आपल्या इकडे खूप कमी मॉडेल्स आहेत, आपल्या इकडे नाहीच बोलता येईल. इथे म्हणजे त्याच गाड्या रिपीटच नाही होत, नेहमी नवीन गाड्या दिसतात. आणि इथे BMW किंवा मर्सिडीज वगैरे थोड्या कमी आहेत, म्हणजे आहेत, भरपूर आहेत, पण ते डिपेंड ऑन एरिया, कुठे काय आहेत ते. बट सिरियसली इकडे एवढ्या भारी गाड्या आहेत ना. आय वॉज लाईक की ही बघा दागा दिसली. ही बघा ही छोटूशी कार, ही बघा. बेस्ट कार वाटली मला ही सिटीसाठी. आणि एक गोष्ट, इकडचे ट्रॅफिक आपण बघायला गेलो किंवा इथली ड्रायव्हिंग मेंटॅलिटी बोलू किंवा हॅबिट्स बोलू, बिहेवियर बोलू. सो इकडे ना भाई त्यांना थांबायचंच नसतं. तुम्ही गाडी युटर्न मारताय, तुम्ही गाडी हायवेवर घेताय, तुम्हाला एवढं केअरफुल राहायला लागतं. बिकॉज ते एवढे घाईमध्ये असतात मोस्टली स्कूटीवाले, की एवढ्या छोट्याशा कॉर्नरमधनं पण गाडी घुसवतील आणि त्यांना काही फरक नाही पडत तुमच्या गाडीला स्क्रॅच पडो किंवा काही हो. दे आर ऑन इन हरी समवेअर. कुठे जायचं त्यांना काही माहिती नाही, बट खूप घाई. नुसत्या छोट्या कॉर्नर्समधनं गाडी टाकतील, कुठून पण मध्येच प्रकट होतील, साईडनी येतील. म्हणून ह्यांच्या इथे मोस्टली डॅश कॅम्स वगैरे लावलेले आहेत. ॲक्सिडेंट्स वगैरे झाला तर त्यांना काही पुरावा म्हणून असावा. बट सिरियसली खूप म्हणजे मुंबईसारखा आहे, पण मुंबईमधली लोक आहेत ना थांबतात, ॲटलिस्ट गाडी कंट्रोल करतात, स्पीड कमी करतात. हे लोक करतच नाही, हे सुसाट असतात. उडला तर उडू दे, बघून घेऊ नंतर. काय समजतच नाही भाई. म्हणून मी इथे स्कूटी रेंट करायच्या भानगडीत पडलो नाही. बोललो एकतर यांची गाडीची ड्रायव्हिंग साईड आहे उलटी, आपल्यासारखं नाही आहे. हायवेज पण सगळे उलटे समजून येत नाही पटकन काय. सो कोणी रेंट वगैरे करणार असाल तर पहिले व्यवस्थित रिसर्च करून या. इंटरनॅशनल लायसन्सचा चालतो नाही चालतो काय माहिती नाही ते. मी पण भरपूर रिसर्च केली. अर्धे लोक बोलतात चालून जातं मिळते रेंटल बाईक, आणि अर्धे बोलतात नाही इकडे पकडे. इथे पोलीस सगळीकडे दिसले नाही, बट स्टील यांचे रूल्स वगैरे खूप चांगल्या प्रकारे टाईट आहेत. व्हेकल रूल्स, कुठेही तुम्ही कसेही नाही जाऊ शकत. यांच्याकडे भारी फ्लेवरचे आईस्क्रीम आहेत. ओरिओ, मायलो, चीज, किटकॅट, ह्या कँडीज. माउंटन्सचा काहीतरी एकत्र आहे. आणि इथे खूप सारे स्टॅच्यूज वगैरे केलेले आहेत आणि लावले. आम्ही पहिले जाणार होतो चालत, बट एक आम्हाला इंडियन कपल भेटलं. ते बोलतात चालत जाऊ नका, वरती तुम्ही लिफ्टनी जा, येताना चालत जा, कारण की सीड्या थोड्या ओबडधोबड तिथल्या. सो बोलला रिस्क नका घेऊ. आणि बोलतो चाल तर बोलतो आता फ्रेशात जाणार वरती, आणि तोपर्यंत वरती जाईपर्यंत हालत खराब होईल तुमची.
सो बेटर लिफ्टनी जा. हा इथे लिफ्ट वापरायचे पण यांनी चार्जेस वेगळे, तिकीट्स वेगळे, सगळं वेगळं वेगळं. सो इकडे वरती समोर दिसतंय ना ती लिफ्ट आहे. आय गेस मोर दॅन 12 फ्लोअर्स आहेत. आणि भाई यांनी सगळ्याचे वेगळे वेगळे चार्जेस लावून ठेवलेले आहेत. नाही कुठे जायला प्रॉब्लेम नाही आहे, पण इथे ऊन एवढं आहे ना खतरनाक, म्हणजे डेंजर ऊन आहे. आणि त्यातल्या त्यात सीन असा होतो, आत्ता तर ऊन आहे, आता थोडं संध्याकाळ व्हायला लागली ना की जोरात पाऊस येणार, मग सगळं तुमचं परत तिथून पण हे. सो दिस इज अ लुक फ्रॉम टॉप ऑफ दी लिफ्ट. अजून वरती चढायचं आहे आणि आम्ही येड्यासारखे डबल तिकीट्स घेतलेले आहेत. म्हणजे त्यांनी दिले, आम्ही नव्हतो येडे. त्यांना बोललो मी की असे नाही असं नाही अलाउड, तसं नाही, भेंडी खाले चुत्या बनवतात. हां, वरती जाण्यासाठी चांगला आहे हा रूट. म्हणजे ॲक्च्युली थोड्या ओबडधोबड सीडी आहेत, पण मस्त गारवा इथे, झाडं खूप सारे आहेत आणि पूर्ण रोडवरती स्टॅच्यूज आणि बरेचसे त्यांचे कल्चरल रिलेटेड थिंग्स ठेवलेले आहेत. म्हणजे टेम्पल आहे किंवा काही. हरिता चालली एकटीच बी, कंटाळली वाटतं आम्हाला. तो हो त्रास देतो काय पण. तू काय वेगळी करते का? चल. सो नाव वी आर गोइंग इन टू केव. हा आम्हाला झालं भाई, खूप चालायला लागतं इकडे. इकडे एक एकदम नॅरो पॅसेज आहे, सो वी नीड टू बी केअरफुल. दिस इज अ व्हेरी बिग केव, खूप मोठी आहे. आणि इथून परत एक दुसरी कनेक्टेड केव आहे त्या साईडला. गर्दी आहे तिकडे. हां खूप भारी वाटतं. या दोन आमच्या दमलेल्या हिरोईनी. चल लवकर बघू.
आमचं आता मार्बल माउंटन करून झालेलं आहे. तिथे भरपूर साऱ्या गुफा आहेत, म्हणजे केव्ज आहेत तिकडे वरती, खालती अंडरग्राऊंड आहेत, वरती आहेत, परत खूप चालायला लागतं आणि त्यांचे स्टेप्स मेन म्हणजे ओबडधोबड आहेत. आणि मेन म्हणजे अजून एक सीन भाई, त्यांनी जर प्रत्येक म्हणजे ज्या मेन स्पॉट्स आहेत, मेन केव्ज आहेत ना, तिकडे ते एक्स्ट्रा घेतात, म्हणजे 2-3 वेळा तिकीट काढायला लागतं. सो आता ते करून आलो. तर आता आलो आहे आम्ही कोकोनट राईड करायला कोकोनट विलेजच्या इथे, नॉट कोकोनट विलेजमध्ये, थोडं बाहेरच्या साईडला ही रिव्हर जिथे जाते तिथे. सो आता हरिता आणि आर्या गेलेत दोघीजणी, मी इथे बसून चिल करणार आहे मस्तपैकी. सो इकडे खूप सारे टुरिस्ट आहे, पण स्टील खूप जास्त पीसफुल जागा आहे ही. म्हणजे मस्त वाटतं इथे बसून, जरा लोकांना बघून. मस्त बोट राईड करतायत इथले लोकल्स. ॲक्च्युली ही बोट चालवतात त्यांचे, आणि ज्यांच्या जशा म्हणजे रिव्हरला लागून ज्यांच्या जागा आहेत, त्यांनी स्वतःचे छोटे छोटे बिझनेसेस ओपन केलेत फॉर दिस बोट राईड स्टफ. म्हणजे त्यांची घरं आहे तिकडे आणि त्याच्या पाठीमागेच रिव्हर आहे, तर त्याच्यामध्ये बोट राईड्स चालू आहेत. सो आम्ही आता आलो आहोत दुसऱ्या लोकेशनवर जिथे लँटन बोट राईड वगैरे होते. सो होयानमध्येच एक प्लेस आहे लँटनसाठी फेमस, जिथे लँटन मेकिंगचे तुम्ही क्लास करू शकता. आणि भरपूर सारे टेलरिंगची दुकानं आहेत, जिथे आपण आत्ता मी ऑर्डर केल्यावर म्हणजे फॅब्रिक घेऊन त्यांच्याकडे स्टिच करायला दिल्यावर विदिन 45 मिनिट्स टू 1 hour 1.5 hourमध्ये ते बनवून देतात आपल्याला. सो एकदम मस्त आहे इथला हा लोकेशन. पूर्ण मार्केट आहे, बाजूला रिव्हर आहे, त्याच्यामध्ये बोट रायडिंग, लँटन बोट रायडिंग चालू आहे. इट्स रिअली नाईस प्लेस. सो ही जागा खूप भारी आहे, खूप फिरायला इकडे, खूप काही खायला आहे, खूप काही शॉपिंग करायला आहे, आणि कसा वेळ जातो समजूनच येत नाही. मग शॉपिंगला नाही आम्हाला, जरी ते खूप काही शॉपिंगला. हां, पण त्याच्यासाठी कसं आहे, तुम्हाला पैसे घेऊन यायला लागतात. मी कसं पैसे जास्त कॅरी करत नाही, कारण की कसं उगाचच खर्च कुठे पण होतो. जेवढे पाहिजे तेवढेच पैसे कॅरी करायचे, मग कसा खर्च तुमचा कमी होतो. बट सिरियसली इट्स व्हेरी गुड प्लेस. इथे आलात तर मस्ट विजिटेड आहे. 2 दिवस आले तरी चालेल, बिकॉज खूप चालायला लागते इथे, संपत नाही ही जागा. खूप सारे रेस्टॉरंट्स आहे, तुम्हाला पाहिजे तो फ्लेवर मिळेल इकडे, आणि खूप साऱ्या गोष्टी करायला आहेत. आणि मेन म्हणजे इथे खूप यू कॅन से लाईक असे जे रोड साईड वेंडर्स आहेत, ते खूप चांगल्या रेटमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी चांगल्या सेल करतात. Will he come with Free for her? सो एक आम्हाला बाबू भेटला आहे. He's a boy or girl? Girl, yeah. She's so cute. काय खाते सर इथं? मँगो नटेला पॅनकेक खातोय आम्ही. गेल्यावर वजन चेक करणार होतो आम्ही पहिले. So right now we are at Hoyan's shopping market. Shopping market म्हणजे street shopping market. So we are pushing back towards our stay. हा आमचा लास्ट लोकेशन होता दनांगमध्ये, and this is how this trip is ending. So हा लास्ट लोकेशन होता, and right now I'm feeling bit sad. बिकॉज वर्षातनं एकदा ट्रिपला जाणं, स्टे करणं, तिथे सगळ्या नवीन लोकांना भेटणं, थोडीशी म्हणजे मजा मस्ती करणं, तिथले कल्चर अंडरस्टँड करणं, तिथली लँग्वेज कशी आहे ते बघणं, अजून करन्सीसोबत घोटाळा होणं, आणि खूप काही मेमरीज बनणे तिथे. सो दिस इज वॉट अ ट्रिप शुड बी इन माय वर्ड्स ॲक्च्युली. म्हणजे सो वी आर बॅक ॲट संत्रा मार्केट, नाईट मार्केट. आज सॅटरडे म्हणून आज खूप जास्त रश आहे इकडे,
काल आलो तेव्हा कोणच नव्हतं. इकडं खूप पब्लिक आलेली आहे. सॅटर्डेला हे युजली सगळे चिल मारतात, बाहेर असतात, मज्जा करतात. सो आम्ही पण आता मज्जा करायला आलेलो. आज नाईट आऊट मारणार कारण उद्या आमचे घरी जायचं आहे परत. सो मजा करू चला. आहे म्हणून आज आम्ही फुल फिरणार, नाईट आऊट मारणार, मज्जा करणार. आणि आज सॅटर्डे, आज सॅटर्डे नाईट, सॅटर्डे नाईट गाजवणार आहोत. दमलो असलो तरी सुद्धा. तर आज आहे आमचा फ्लाईंग बॅक होम डे. आम्ही आता निघालो आहोत दनांगवरून. दिस इज द लास्ट डे. म्हणजे ट्रिप संपली ॲक्च्युली. आणि सॅड पण फील होते. आणि हरिदा थोडीशी आजारी पण पडली आहे, सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे. दिस वॉज अ व्हेरी गुड ट्रिप. मस्त मजा आली आम्हाला. रात्री यायला मला लेट झाला कॉज सॅटर्डे होता आणि आम्ही सनफ्लॉवर मार्केटमध्ये मस्ती करत होतो, मज्जा करत होतो. नंतर मग आम्ही वॉक करून सगळे क्लब स्ट्रीट सगळे इकडे फिरत होतो. सो यायला लेट झाला आणि आल्यानंतर सरळ झोपून गेलो. कॉज आता सकाळची फ्लाईट आहे आमची. सकाळची म्हणजे आता ऑलमोस्ट 9:30 झाले आहेत. आम्ही निघतो आता इकडून. सो मिस करणार आहोत आम्ही व्हिएतनामला. नेक्स्ट टाईम बघूयात होचिमिन आणि फुकॉक आयलँड. बट हनॉय आणि दनांग इज ऑल्सो गुड. मोस्टली हनॉय विल गिव्ह यू अनफॉर्गेटेबल मेमरीज. खूप साऱ्या. ते पण खूप लोक भेटले आम्हाला. न्यू फॉरेनर पीपल भेटले. त्यांच्या इथल्या गोष्टी आम्ही माहिती करून घेतल्या. फॉर एक्झाम्पल साऊथ आफ्रिकेला जाण्यासाठी पण मी सेटिंग लावलेली आहे त्या ताईसोबत. तिने मला भरपूर काही इन्फॉर्मेशन दिली. नंतर मलेशियन कपल भेटला, त्यांच्याशी पण भरपूर बोललो. त्यांनी पण इन्व्हाइट केलं आहे आम्हाला. सो मे बी कमिंग इयर्स ट्राय करूया. जाता येईल नाही येईल माहीत नाही. बट कीप्स ट्राईंग. होप अगेन फॉर नेक्स्ट टूर. सो साइन ऑफ फ्रॉम दनांग. सो हरिता, इट्स टाइम टू गो होम. कसं वाटतंय तुला? थोडंसं सॅड फील होते. इकडेच राहायचं होतं मला. बट somehow we all have some responsibilities, so we have to go back to our. प्लीज, किती मोठे सेंटेन्स. माय गॉड, एकदम दिल को छू गए. रिस्पॉन्सिबिलिटीज. वाह. येस. सो लवकरच आम्ही नेक्स्टसाठी पण प्लॅन करूच. हरिताने पैसे साठवले की लगेच. येस येस, साठवणारच आहे मी आता. आम्ही असा मोठा डब्बा केलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही पैसे टाकतो आणि मग ते साठले की मग आम्ही ट्रिप प्लॅन करतो. येस, आम्ही आता तेच करणार आहोत. इंस्टाग्रामवर ना मागवलेला आम्ही डब्बा तो. हे इंस्टाग्रामवरून कुठे, अमेझॉनवरून मागवलेला. इंस्टाग्रामवर बघितलेला, अमेझॉनवरून मागवलेला. वी ऑर्डर इट फ्रॉम अमेझॉन. ऑनेस्ट ओपिनियन दे तुला 2 सिटीजबद्दल. लाईक दनांग आणि हनॉय, तुला कुठली जास्त आवडली? तिथलं काय चांगलं आहे? आणि म्हणजे तुझ्याप्रमाणे काय एक शॉर्ट रिव्ह्यू. हनॉय वॉज द बेस्ट. म्हणजे थोडी हॅपनिंग सिटी होती. ओल्ड होती सिटी ती, त्यामुळे खूप हॅपनिंग असेल आय थिंक. खूप तिथे शॉप्स वगैरे, मार्केट वगैरे असं मस्त होतं. एक ती प्लेस म्हणजे मुली पण छान छान होत्या तिथे. मुली पण छान छान होत्या. शॉपिंग सेंटर. मुलं नव्हती, मुली होत्या. तू मुली बघ, मी मुलं बघीन. आणि तुम्ही असे व्हिडिओज बघाल यूट्यूबवरती वगैरे की अरे खूप चीप आहे व्हिएतनाम, खूप स्वस्त आहे. असं काही नाही आहे. त्यांची करन्सी खूप मोठी असल्यामुळे आपल्याला ते असं वाटतं की नाही स्वस्त आहे. इट्स नॉट लाईक दॅट. बऱ्यापैकी आहे. म्हणजे एक्सपेन्सिव्ह काइंड ऑफ. म्हणजे तुम्ही बोलू शकता आपल्यासारखं इंडियासारखंच आहे. इथे मेन म्हणजे भाई पाणी सर्वात जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला कुठेच ते पाणी बिणी विचारणार नाही का देणार नाही. यू नीड टू बाय अ बॉटल ऑर एल्स यू नीड टू यू कॅन ड्रिंक टॅप वॉटर. त्यांच्या इथे मे बी टॅप वॉटर पण वेगळंच लागतं. आणि ह्यांच्या इथे ना बिस्लेरी पण आहेत ना, त्या बघून घ्यायला लागतात. ॲक्वाफिनाच्या वगैरे एक नॉर्मल मिनरल वॉटरसारखं आहे, बिस्लेरीसारखं. आणि इफ यू गो फॉर अनदर कंपनी ना, ते तर लिटरली बोरिंगचं पाणी विकत आहेत भाई. म्हणजे 2 दिवस आम्ही ते पाणी प्यायलो आणि आम्हाला त्रास झाला त्याचा. इफ असं बोलाल की तुम्हाला बजेट ट्रिप करायची आहे किंवा काय,
तर मी तर बोलेन भाई शॉपिंग विपिंग काय करू नका, मुंबईला सगळं भेटतं. हां फक्त इथे तुम्हाला सपोज काही ॲक्शन फिगर्स हवेत, फॉर एक्झाम्पल ते ॲनिमे कॅरेक्टर्स हवेत किंवा मग मेटल डायकास्ट मॉडेल्स वगैरे आहेत कार्सचे बाईक्सचे, ते एक रिजनेबल रेटमध्ये मिळतात. लाईक यू नीड टू डू सम बार्गेनिंग, लाईक म्हणजे ते 500 मिलियन बोलले तर डायरेक्ट त्यांना बोलायचं 200 मिलियनला दे म्हणून. सो दिस इज द लास्ट फो वी हॅविंग इन व्हिएतनाम. सो हरिताची इच्छा होती की लास्ट टाइम इथला फो खायचा, तिला खूप आवडला तिला मला ॲक्च्युली. जमलं ह्याच्याने खायला. नाईस See, नाईस. शिकले फायनली मी ह्याच्याने खायला. चालल्या हिरोईनी आता आमच्या पनवेलला. सो नाव वी आर बॅक इन मुंबई. घरी पोचलेलो आहोत. फ्लाईट खूप लेंदी होती, कंटाळा आला आम्हाला, बट स्टील ठीकठाक होतं. हरिताची तब्येत खराब झाली आहे थोडी, आणि त्यात आम्हाला ते प्लेनमध्ये बसल्यावर हाय अल्टिट्यूडवरती ते डोकं बिकं दुखायला लागलं, कानाला दडे बसत होते. असं होत होतं कधी एकदाची लँड होते फ्लाईट, कधी होते. तर झाली आहे, आता आलो आहे परत. आता चाललो आहे घरी, सागर येतो आहे घ्यायला. सो लेट्स मूव बॅक टू होम, आणि उद्यापासून परत नॉर्मल लाईफ चालू. शॉप, फॅक्टरी, एक्सेट्रा एक्सेट्रा.